नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती याच्यामध्ये जे अपडेट नवीन आलेले आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, शॉर्टलिस्ट याद्या ज्या आलेल्या आहे याद्या आहेत त्या आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले होते आणि त्याची स्क्रीनिंग यादी आपण ज्याला म्हणतो किंवा शॉर्टलिस्ट ज्याला म्हणतो ती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. आता याच्यामध्ये बरेच विद्यार्थी पात्र पण आहेत आणि बरेच विद्यार्थी अपात्र पण आहेत. तर या याद्या आलेल्या आहेत आणि याची जी सफाई सापडली चाचणी आणि मुलाखत आहे ती कधी आहे या यादीमध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. त्यासोबत बघा, जर तुम्ही या जिल्हा न्यायालयासाठी फॉर्म भरलेला असेल तर या यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते सुद्धा आपण पाहूया. तर बघा, या ज्या याद्या आहेत त्या जिल्हा न्यायालय सोलापूर याच्या आलेल्या आहेत. तर बघा, ही जी ॲड होती ती ही ॲड वेगळी आहे आणि आपली जी 2000 प्लस जागांची ॲड होती ती वेगळी आहे, हे आधी लक्षात घ्या. तर याच्यामध्ये ह्या ज्या याद्या आहेत त्या जिल्हा न्यायालय सोलापूर याची एक ॲड आलेली होती. तर या ॲडमध्ये एकूण 2 प्रकारची पदे होती. त्याच्यामध्ये पहिलं पद हे स्वीपरचं होतं, त्याच्यानंतर दुसरं पद हे उदकीचं होतं. उदकी म्हणजे पाणीवाला. तर स्वीपर पदाचे कार्य आपल्याला माहीत आहे, झाडू मारणे, न्यायालयीन स्वच्छता करणे किंवा वरिष्ठ न्यायालयीन अधिकाऱ्यांनी जी कामे सांगितलेली आहेत ती कामे करणे, त्याच्यानंतर बाकीची जे इतर कामं आहेत ते करणे. तर उदकीय पद आहे त्या उदकी पदाचं काम हे पाण्याशी संबंधित आहे. म्हणजे न्यायालयाच्या ज्या आवारामध्ये वेगवेगळ्या टाक्या असतात पाण्याच्या, त्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे किंवा जे फिल्टर्स वगैरे असतात त्या फिल्टरची देखभाल करणे, किंवा एखाद्या दिवस बिघाड झालेला असेल तर ते दुरुस्त करणे, मोटारीशी संबंधित कार्य असे म्हणजे जवळपास काय तर एकूण सांगायचं झालं तर जे पाणी आहे त्या पाण्याची सर्व सोयी आहेत त्या बघणे आणि सेवा पुरवणे हे उदकीय पदाचं काम होतं. तर उदकीय पदासाठी एकूण 1 जागा होती आणि स्वीपर या पदासाठी एकूण 2 जागा अशा मिळून एकूण 3 जागांसाठी ही भरती निघालेली होती. तर त्याच्या याद्या आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये पहिली जी यादी आहे ती आपण स्क्रीनवर बघू शकता, ती पात्र उमेदवारांची यादी आहे आणि दुसरी जी यादी आहे ती अपात्र उमेदवारांची यादी आहे. तर बघा, याच्यामध्ये पहिली यादी आपण ओपन केल्यानंतर आपल्याला समोर असं दिसून येतं की त्यांनी जी पात्र यादी लावलेली आहे ती यादीमध्ये काय सांगितलेलं आहे. तर बघा, जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर सफाईगार व उदकी पदाकरिता भरती 2025. तर पुढे काय सांगितलेलं आहे ते बघा, जिल्हा न्यायालय सोलापूर भरती प्रक्रियेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननीनंतर सफाईगार व उदकी पदाकरता प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने खालील वर्णनाप्रमाणे उमेदवारांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. तर सफाईगार व उदकी पदाकरता स्वच्छता व चापल्य चाचणीकरता निवड झालेल्या उमेदवारांची सूची ज्याला आपण शॉर्टलिस्टिंग असं म्हणतो त्या या ठिकाणी प्रसिद्ध झाले. तर आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ज्या उमेदवारांचं या यादीमध्ये नाव आहे त्या उमेदवारांनी या ठिकाणी सर्वात आधी काय करायचं आहे तर हे जे आपल्याला दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट जज 2 सोलापूर यांच्या नावे काय करायचं आहे, तो डी काढायचा आहे. तो डी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतील काढलेला असावा, जसं की SBI असेल, महाराष्ट्र बँक असेल किंवा इतर ज्या राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या कोणत्याही बँकेतून काढलेला असावा. आणि हा जो डी आहे तो आपल्याला 300 रुपयाचा काढायचा आहे. तो कुठल्या नावाने काढायचा आहे तर डिस्ट्रिक्ट जज 2 सोलापूर याच्या नावाने काढायचा आहे. आणि हा जो काढलेला डी आहे तो खालील दिनांकापर्यंत या ठिकाणी सबमिट करायचा आहे. म्हणजे 27/1/2026 ते 7/2/2026 याच्या दरम्यान सबमिट करायचा. म्हणजे आजपासून 7 तारखेपर्यंत हा डी सबमिट करायचा आहे. आणि हा जो डी सबमिट करायचा आहे तो कुठल्याही पोस्टाने करायचा नाही, तर हा आपण स्वतः जायचा आहे किंवा आपण एखाद्या नातेवाईकाला पाठवायचं नाही बरं का. तर हा जो डी आहे तो स्वतः जायचा आहे आणि त्या ठिकाणी जमा करायचा आहे. आणि आपण हा डी ज्यावेळेस देतो त्या ठिकाणी डी दिल्यानंतर आपल्याला हॉल तिकीटसुद्धा लगेच त्याच दिवशी ज्या दिवशी आपण डी जमा करणार आहोत त्या दिवशी आपल्याला हॉल तिकीटसुद्धा मिळणार आहे. आणि पुढं काय सांगितलेलं आहे की हे हॉल तिकीट आपल्याला आणायला जाताना किंवा डी सबमिट करताना काय करायचं आहे या ठिकाणी सांगितलेलं. तर हा डी सबमिट करत असताना या ठिकाणी 2 फोटो घेऊन जायचे आहेत.
बघा या ठिकाणी दिलेलं आहे 2 स्वतःचे पासपोर्ट साईज आकाराचे फोटो द्यायचे आहेत. सोबत आपल्याला जो ओळखीचा एक प्रूफ आहे, आधार कार्ड असेल, वाहन चालकाचा परवाना असेल, पॅन कार्ड आहे, यापैकी एक जमा करायचा आहे. तर त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, सफाईगार व उदकी या पदासाठी दोन्ही पदासाठी आवश्यक स्वच्छता व चापल्य चाचणी दिनांक 14/2/2026 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. म्हणजे या ठिकाणी 7 तारखेपर्यंत आपण डी जमा करायचं आहे. आपल्याला प्रवेशपत्र पण तिथंच मिळणार आहे आणि 14 तारखेला या ठिकाणी 14/2/2026ला आपल्याला चापल्य चाचणी असणार आहे आणि ती सकाळी 9 वाजता असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढं सांगितलेलं आहे की सकाळी चापल्य चाचणी किंवा सफाईगार चाचणी जी झालेली आहे ती झाल्यानंतर पुन्हा सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे तपासणीसुद्धा त्याच दिवशी होणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढं काय सांगितलेलं आहे त्याने, ज्यावेळेस आपण चापल्य चाचणी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा इंटरव्ह्यूसाठी जाणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला 2 प्रतिष्ठित व्यक्तींचा चारित्र्य संपन्नतेविषयीचा या ठिकाणी दाखला न्यायचा आहे आणि त्या दाखल्यावर हुद्दा, पत्ता, संपर्क क्रमांक असणं आवश्यक आहे. तर याच्याविषयी आपल्याला ज्या याद्या आहेत त्या आपल्याला बघायच्या असल्यास solapur.districtcourt.gov.in या वेबसाईटला याद्या बघायला मिळणार आहेत. तर बघा या याद्यामध्ये जो पहिलं पद आहे त्याच्यामध्ये बघा पहिलं पद आहे ते स्वीपर्स आहे आणि याच्यामध्ये पदसंख्या ही 2 होती. तर या 2 पदांसाठी पात्र यादीमध्ये स्वीपरच्या पात्र यादीमध्ये बघा जवळपास 100 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या स्क्रुटनिंगमध्ये. तर हे 100 विद्यार्थी स्वीपर चाचणीसाठी जातील आणि याच्यामध्ये 100 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि जागांची संख्या ही 2 आहे. त्यामुळे याचा जो रेशो आहे सिलेक्शनचा तो 50 असणार आहे, 1:50 या ठिकाणी असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्ट सोलापूर याच्यामध्ये रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जाऊन या याद्या बघू शकतात. त्याच्यानंतर दुसरं जे पद होतं ते उदकी पद होतं. उदकी पदाला एकच वॅकन्सी होती आणि एक वॅकन्सीसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म बघा किती आलेले आहे. तर उदकी या पदाला एकच जागा होती आणि त्याच्यासाठी फॉर्म बरेच आलेले आहेत, परंतु स्क्रुटनिंगमध्ये सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही 88 इतकी आहे. म्हणजेच याच्यामध्ये रेशो आहे तो 1:88 म्हणजे एका पदासाठी 88 असणार आहे. त्याच्यानंतर बघा दुसरी जी यादी आहे त्या आपण बघूया. तर त्या याद्या आहेत त्या ज्यांचं स्क्रुटनिंगमध्ये नाव नाही किंवा ज्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे अशा विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी याद्या आहेत त्या आपण पाहूया. तर बघा जसं की आपण या ठिकाणी सर्च करतो, सर्च केल्यानंतर आपल्याला याद्या बघायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, समोर आपण अपात्रता यादी बघितलेलं आहे. या ठिकाणी जिल्हा न्यायालय सोलापूर सफाईगार व उदकी या पदासाठी तर ज्या विद्यार्थ्यांचा अर्ज फेटाळलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळण्याची कारणे काय आहेत या ठिकाणी दिलेली आहेत. तर जवळपास ही जी अर्ज फेटाळण्याची कारणे आहेत ती खूपच जास्त आहेत, कारण न्यायालयाने खूपच जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी निकष लावलेले होते. या सर्व जे पॉईंट आहेत बघा या ठिकाणी 15वा पॉईंट आपण बघूया. 15व्या पॉईंटमध्ये ए, त्याच्यानंतर बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के असे उपपॉईंटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, असे मुख्य पॉईंट 23 आहेत आणि या 23 पॉईंटचे पुन्हा सब पॉईंटसुद्धा एक 10-12 5-6 धरले तरी पण 50-60 असे पॉईंट आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो रिजेक्ट केलेला आहे. तर पुढे काय सांगितलेलं आहे की जे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत त्यांची या ठिकाणी नावे दिलेली आहेत आणि या ठिकाणी रिजेक्शनचं कारण काय आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. जसं की पॉईंट नंबर 12, जसं की बघा या ठिकाणी पॉईंट नंबर 12 त्याच्यामधला बी पॉईंट, पॉईंट नंबर 15 ए पॉईंट्स, पॉईंट नंबर 17 त्याच्यामधला डी पॉईंट या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. तर बघा जे स्वीपर हे पद होते त्या स्वीपर या पदासाठी ॲप्लिकेशन किती रिजेक्ट करण्यात आलेले आहे ते आपण पाहूया. तर जवळपास स्वीपर या पदासाठी खूप मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत. तर बघा जसं की आपण स्क्रीनवरती पाहत आहात जवळपास 800, 923, 933, 500, 600 सिरियल नंबर आपण बघूया. तर जसं की आपण सिरियल नंबर बघितलेला आहे तर स्वीपर या पदासाठी 637 इतके ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत आणि उदकी या पदासाठी जवळपास
200+ ॲप्लिकेशन या ठिकाणी काय झालेले आहेत, रिजेक्ट झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे त्यांनी या ठिकाणी 27/1/2026 पासून 7/2/2026 DD जमा करायचा आहे आणि हॉल तिकीट आणायचं आहे. आणि 14 तारखेला चापल्ली चाचणी, सफाईगार चाचणी आणि मुलाखतीसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर व्हायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.